कोनार्क एक्सप्रेसमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. कल्याण जीआरपी आणि आरपीएफची कारवाई. बिहारहून कल्याणला आणला गेला गांजा. कोनार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या 2 तरुणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. निकी कुमार शहा आणि कुलदीप मंडल असे या तरुणांची नाव आहेत. बिहारहून दोघे गांजा घेऊन कल्याणला आले होते. कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ट्रेन आली असता आरपीएफ जवानांना या दोघांवर संशय आला. जीआरपीच्या मदतीने आरपीएफ जवानांनी जेव्हा यांच्या जवळील गोणींची तपासणी केली त्यामध्ये 20 किलो गांजा आढळून आला. हा गांजा कोणासाठी आणला गेला आहे याचा तपास आता कल्याण जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे. मी पोलीस निरीक्षक LB चव्हाण, नेमणूक कल्याण पोलीस दिनांक 1/6/2026 रोजी रात्रपाळी PSI खोंडे यांनी कळवलं की सकाळची जी कोणार्क एक्सप्रेस आहे आपची गाडी, या गाडीमध्ये 2 सस्पेक्टेड व्यक्ती पकडलेले आहेत आणि आरपीएफ या स्टाफने कळवले आहे की बा आम्हाला मदतीची गरज आहे. त्यावेळी PSI खोंडे आणि स्टाफ हे सकाळी कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर गेले आणि त्या ठिकाणी आरपीएफने 2 सस्पेक्टेड व्यक्ती पकडले होते आणि त्यांना ते ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता तर ते उडवडीचे उत्तर देण्यास त्याने सुरुवात केली आणि त्यांच्या कडे असलेल्या बॅगेमध्ये काही अंमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय वाटत असल्याने आणि सदर प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्या कारणाने आम्ही सदर आरोपीस पोलीस स्टेशनला आणून त्याची झडती वगैरे घेतली असता त्यांच्याकडे 20 किलो गांजा मिळून आला आणि आरपीएफचा जवान यांची फिर्याद घेऊन आम्ही तो रितसर गुन्हा दाखल केला आहे आणि 2 आरोपी अटक केलेला आहे. पुढील तपास करीत आहोत.